रितिशाच्या आजीला घ्यायला नाशिकला गेलो आणि तिच्यासाठी एक नवीन मैत्रीण पण आणली। नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आपल्याला नाशिकला जायचं आहे, त्यामुळे होम मिनिस्टरने दरवाजाला कुलूप लावला आणि गाडी काढायला सांगितली। मग रितिशाने सर्व साहित्य गाडीमध्ये नेऊन ठेवलं आणि ड्रायव्हरच्या शेजारची सीट बुक केली। त्यानंतर नांदुरीतून टर्न मारून नाशिक हायवेला लागलो। आज पण दिंडोरीत खूप ट्रॉफिक होती त्याचं कारण म्हणजे एका साईडचं रस्त्याचं काम सुरू होतं आणि या ट्रॉफिकला बघून तर मला घामच आला होता। मग काय, बऱ्याच वेळानंतर कसा तरी गर्दीतून बाहेर पडलो आणि नाशिक मध्ये एंट्री केली। पहिले जोराची भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबलो। मसाला डोसा व त्यासोबत लोणी स्पंज मागवला। रितिशा सोबत आमचं पण पोट भरून घेतलं। मग तिच्या मावशीच्या घरी आलो आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं की आपण नाशिकला कशाला आलोय बरं। रितिशाच्या आजीला घ्यायला आलोय मंडळी। आणि हा आपला छोटा पेंटर बघा कसा दिवे रंगवतोय। तुम्हाला पण असे रंगवलेले दिवे पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा, लगेच पाठवून देतो। मग रितिशाने रंगवलेले दिवे पिशवीत भरले आणि निघालो। आजीच्या सर्व पिशव्या गाडीत ठेवल्या। मग ताऊ मावशीला बाय करून घराच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि रस्त्यातच रितिशाला या बावल्या दिसल्या। सर्वांपैकी तिला ही बावली आवडली। कशी आहे मग रितिशाची नवीन मैत्रीण, आवडली का मंडळी तुम्हाला? चला मग तिच्यासाठी एक लाईक करा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या। भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये मंडळी।